नमस्कार. विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेल्या विश्व मराठी ऑनलाईन संमेलन 2021 या निमित्ताने आपण आज भेटत आहोत. केवळ साहित्य, संस्कृती यापुरते मर्यादित न राहता उद्योजकता हा आयामही तितकाच महत्वाचा आहे. त्या उद्देशाने आज आपण UK आणि नेदरलँड्स मधल्या मराठी उद्योजकांशी संपर्क साधणार आहोत आणि ह्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत रचना भातवडेकर. नमस्कार रचना. नमस्कार प्रज्ञा. तुझं खूप खूप स्वागत आणि खूप धन्यवाद रचना, तू आज आम्हाला या इंटरव्ह्यू साठी तू अवेलेबल केलंस, यासाठी खूप धन्यवाद रचना. तुला सुद्धा खूप थँक्यू आणि हॅपी संक्रांत, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा सगळ्यात आधी. तुला सुद्धा हॅपी संक्रांती. थँक्यू. तर थोडस रचनाबद्दल. रचना ही खरोखरच स्त्री शक्तीची प्रतिमा आहे. रचनाने बॅचलर्स इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स नागपूरहून कम्प्लीट केलं आहे आणि मास्टर्स इन इलेक्ट्रिकल्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग केलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड USA मधून. मास्टर्स कम्प्लीट करताच तिने IT मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपरचा जॉब केला 6 वर्ष. पण ह्या सगळ्यामध्ये तिचं बालपणाचं एक स्वप्न कुठं तर थोडंसं अधुरं होतं. तिला ॲस्ट्रॉनॉमर व्हायचं होतं. सो तिने मास्टर्स बाय रिसर्च इन ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स केला युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर UK मधून. आणि इतकंच नाही तर PhD इन ॲस्ट्रोफिजिक्स केलं नॉटिंगहॅम UK मधून. आणि तिचा रिसर्च आणि अभ्यास जगातल्या पहिल्या गॅलेक्सीज कधी फॉर्म झाल्या ह्याच्यावरती आहे. तिच्या रिसर्चचे फाइंडिंग्स तिने 236 मीटिंग ऑफ अमेरिकन ॲस्ट्रोलॉजिकल सोसायटीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रेझेंट केल्या होत्या. आणि ते कॉन्फरन्स 3 जूनला प्रदर्शित झालं होतं. आणि त्याच्यानंतरच लगेचच तिचे जे रिसर्चचे फाइंडिंग्स होते ते जनरल पब्लिक बरोबर शेअर करण्यात आल्या होत्या. तर रचना, मला इथूनच सुरुवात करायची आहे की तुझा जो रिसर्च पेपर होता आणि तुझे जे फाइंडिंग्स होते ते मीडियामध्ये पब्लिश झाले आणि मग खूप असं युनिकचे आणि खूप काय म्हणतात त्याला, युनिक प्रकारचे तुझे फाइंडिंग्स होते पूर्ण ॲस्ट्रॉनॉमी इंडस्ट्रीमध्ये. तर त्या फाइंडिंग्स बद्दल आणि तुझ्या रिसर्च बद्दल आम्हाला सांगशील का तू? हो नक्की. फर्स्ट ऑफ ऑल मला खूप आनंद होतोय आणि इट्स अन ऑनर ऍक्च्युली की हे मराठी विश्व संमेलन 2021च्या या कार्यक्रमात थोडंफार का होईना मला माझ्या रिसर्च बद्दल बोलण्याची संधी मिळते. सो नक्कीच मला ऑफकोर्स खूप आवडेल बोलायला. तर बेसिकली मी जसं तू म्हटलं, मी गॅलेक्सीजवर काम करते. म्हणजे जसे आपण आपली जी गॅलेक्सी आहे, मिल्की वे गॅलेक्सी, जिच्यात आपण राहतो, आपली सूर्यमाला आहे, तर काइंड ऑफ तशाच प्रकारच्या गॅलेक्सीज, पण ज्या आपल्यापासून खूप खूप दूर आहेत. तर आमच्या फील्डमध्ये आम्ही त्यांना डिस्टंट गॅलेक्सीज किंवा व्हेरी हाय रेडशिफ्ट गॅलेक्सीज असं आम्ही म्हणतो. तर आता ह्या दूर म्हणजे किती दूर आहे हे जर सांगायचं झालं तर आपल्याला जसं माहितीये की आपली पृथ्वी ही जवळपास 4 बिलियन इयर्स ओल्ड आहे, राईट. 4 बिलियन इयर्स आधी तिचा जन्म झाला होता. तर तसंच अकॉर्डिंग टू अ थिअरी कॉल्ड एज बिग बँग थिअरी, आपलं युनिव्हर्स हे 13.8 बिलियन इयर्स ओल्ड आहे. बरोबर. तर आता हे किती दूर आहे सांगायचं झालं तर इन ॲस्ट्रॉनॉमी आम्ही किलोमीटर्स, माइल्स हे अंतर नाही वापरत, कारण आफ्टर अ डिस्टन्स हे नंबर्स खूप कठीण होऊन जातात एक्सप्लेन करायला. म्हणजे जर आपण नेपच्यून कडे बघितलं आपल्या सोलर सिस्टीम मध्ये, तर दॅट इज लाईक 4.5 बिलियन किलोमीटर्स अवे फ्रॉम अस. आणि ही फक्त आपण सध्या आपल्या सोलर सिस्टीमच्या मर्यादेत बोलतो. आणि ऍज वी स्टार्ट गोईंग बियॉन्ड दॅट हे डिस्टन्सेस इनकम्प्रेहेन्सिबल व्हायला लागतात. तर म्हणून आम्ही ॲस्ट्रॉनॉमी मध्ये एक लाईट इयर म्हणून युनिट आहे ते वापरतो. आणि दिस लाईट इयर युनिट म्हणजे बेसिकली द डिस्टन्स लाईट हॅज ट्रॅव्हल्ड इन 1 इयर. राईट. ओके. तर आता तुला जर फिजिक्स आठवत असेल लहानपणीचं, तर लाईटची स्पीड आहे 300,000 किलोमीटर्स पर सेकंड. करेक्ट.
करेक्ट 3 × 10⁸ मीटर्स मध्येच मला नेहमी एकदम पटकीने लक्षात येतं, मीटर्स पर सेकंड. तर दॅट इज 300,000 किलोमीटर्स पर सेकंड ही लाईट करेक्ट. आणि दिस इज द फास्टेस्ट स्पीड. आय मीन नथिंग कॅन ट्रॅव्हल बियॉन्ड द स्पीड ऑफ लाईट. सो 1 light year म्हणजे इट इज इक्विव्हॅलंट टू अबाउट 10 ट्रिलियन किलोमीटर. वाव. ओके. सो द डिस्टन्स म्हणजे एका वर्षात लाईट किती ट्रॅव्हल करतोय तर एवढं 1 ट्रिलियन किलोमीटर्स आहे. तर मी ह्या ज्या गॅलेक्सीज बघतेय त्यांचा लाईट आपल्यापर्यंत यायला इट हॅज रिक्वायर्ड 13.3 बिलियन लाईट इयर्स. म्हणजे तेवढे वर्ष लाईट ट्रॅव्हल केल्यानंतर आपल्याला ती गॅलेक्सीज आता दिसू शकतात. इतकं त्याचं डिस्टन्स आहे. तर जर तू उलटा विचार केला तर 13.8 बिलियन जर आपली युनिव्हर्सचं एज आहे तर द गॅलेक्सीज दॅट वर फॉर्म जस्ट आफ्टर 500 मिलियन इयर्स आफ्टर द बिग बँग, म्हणजे जसं आपण खूप यंग युनिव्हर्स याला म्हणू शकतो, त्या गॅलेक्सीज मी शोधण्याचा प्रयत्न करते. सो हे म्हणजे झालं माझं ओव्हरऑल व्हॉट आय डू इन माय डे टू डे लाईफ. करेक्ट. आणि आता ऑब्व्हियसली खूपदा मला सगळ्यात मोस्ट कॉमन प्रश्न मला येतो लोकांचा की मग इतक्या दूरच्या गॅलेक्सीज कशाला बघायचा, म्हणजे व्हॉट्स द पॉइंट, राईट? तर दोन आन्सर्स आहेत त्याचे. एक खूपच सिम्पलचा आन्सर आहे की टू सॅटिस्फाय अवर बेसिक फंडामेंटल क्युरिओसिटी अबाउट द युनिव्हर्स वी लिव्ह इन. म्हणजे तर आपल्याला माहिती आपण आज मिल्की वे गॅलेक्सीत राहतोय, तर इट्स व्हेरी नॅचरल टू आस्क दिस क्वेश्चन की बरं मग अजूनही कुठल्या गॅलेक्सीज आहेत का, आहेत तर त्या कुठे आहेत, किती असू शकतात, आणि त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे मग ती पहिली गॅलेक्सी कुठली असू शकेल जी युनिव्हर्स मध्ये फॉर्म झाली होती. सो दिस इज जस्ट फंडामेंटल क्युरिओसिटी. आणि सेकंड उत्तर थोडंसं टेक्निकल आहे, जर ऍस्ट्रॉनॉमीच्या भाषेत समजवायचं झालं. ऍक्च्युली माझ्याकडे त्याच्यासाठी एक स्लाइड आहे, पॉवर पॉइंट स्लाइड प्रेझेंटेशन मी जे टॉक्स मध्ये वापरते, तर ती मी शेअर केली तर चालेल का इथे? कर ना प्लीज. खूपच सगळ्यांना बघायला आवडेल आणि त्याच्यामुळे सगळ्यांना कदाचित खूप क्लिअर समजून येईल की मिल्की वे गॅलेक्सी म्हणजे कुठे असते आणि बाकी कोणत्या गॅलेक्सीज आहेत. आणि करेक्ट. आणि मलाही थोडंसं समजवायला सोपं जाईल. करेक्ट. आता तुला ही स्लाइड दिसते इथे? येस, दिसतीये. ओके. सो हे आपण जे इथे पाहतोय आता, दिस इज बेसिकली द स्कीमॅटिक ऑफ विच शोज द इव्होल्युशन ऑफ द युनिव्हर्स. करेक्ट. ओके. म्हणजे जसं आपण जन्माला येतो, आपण लहानाचे मोठे होतो, म्हातारे होतो, तो एका प्रकारे आपण इव्हॉल्व्ह होतोय, राईट? वी आर गोइंग थ्रू डिफरंट फेजेस इन अवर लाईफ. राईट. एक्झॅक्टली द युनिव्हर्स हॅज गॉन थ्रू डिफरंट फेजेस इन इट्स लाईफ टाईम. तर जर तू याच्या स्लाइड कडे बघशील तर तुला इकडे एक्स्ट्रीम लेफ्टला इकडे बिग बँग दिसेल लिहिलेलं, राईट? सो दिस इज वेन द युनिव्हर्स वॉज बॉर्न. आणि इकडे एक्स्ट्रीम राईटला बघितलं तर इट्स इज प्रेझेंट डे, म्हणजे दिस इज वेअर वी आर. म्हणजे आपली मिल्की वे गॅलेक्सी आहे, अजून बाकीचे सगळे स्ट्रक्चर्स आहेत, आणि हे सगळं दिस टाइमलाईन शोज बेसिकली द इव्होल्युशन ऑफ द युनिव्हर्स, की कुठल्या कुठल्या फेजेसच्या थ्रू ते गेलेलं आहे. तर आता जेव्हा बिग बँग झालं तर तेव्हा बेसिकली त्याच्यात काय आधीचपासून स्टार्स आणि प्लॅनेट्स आणि गॅलेक्सीज नव्हत्या. इट बेसिकली इट टुक सम टाइम फॉर दी स्ट्रक्चर्स टू फॉर्म. करेक्ट. राईट. आणि जर स्टार्स आणि गॅलेक्सीजच नाही आहेत तर युनिव्हर्स मध्ये लाईट पण असू नाही शकत. करेक्ट. सो इट वॉज प्रॅक्टिकली डार्क, आणि त्या फेजला म्हणून आम्ही म्हणतो द डार्क एजेस ऑफ द युनिव्हर्स. असं ते आपल्या कुठलं असतं गेम ऑफ थ्रोन्स मध्ये वगैरे जसं म्हणतात डार्क एजेस, तसंच हे आहे डार्क एजेस इथे. आणि सो ॲज टाइम पास बाय ॲट वन पॉइंट इट वॉज पॉसिबल फॉर द फर्स्ट स्टार्स अँड फर्स्ट गॅलेक्सीज टू फॉर्म. जे काही युनिव्हर्स मधल्या कंडिशन्स होत्या, ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स झाला, त्याने ते स्ट्रक्चर्स फॉर्मेशनला हेल्प झाली. आणि अकॉर्डिंग इथे मला एक प्रश्न विचारावासारखं वाटतो तुला रचना. तर तू जे कॅल्क्युलेशन सांगितलीस, राईट, द लाईट ट्रॅव्हलचं जे कॅल्क्युलेशन आहे, सो बेस्ड ऑन दॅट इटसेल्फ पहिला प्रकाश म्हणा किंवा पहिला लाईट वॉज फॉर्म्ड विथ दॅट कॅल्क्युलेशन, राईट? नाही, म्हणजे तसं नाही. त्या कॅल्क्युलेशनच्या थ्रू आपल्याला कळतंय की आपण किती फार बॅक इन डिस्टन्स वी आर एबल टू सी. म्हणजे दिस इज बेसिकली लुकिंग इन द पास्ट झालं, राईट? म्हणजे आता मी जर सूर्याकडे बघते तर सूर्याचा लाईट हा फक्त 8 मिनिटं लागतं त्याला यायला आपल्याकडे. वी कॅन स्टील सी की वी आर काइंड ऑफ लुकिंग ऍट द सन इन रिअल टाइम. राईट. करेक्ट.
पण जसे हे डिस्टन्सेस वाढत जातात, ज्या गॅलेक्सीजकडे मी पाहते, म्हणजे जवळपास मी इथे पाहते, विच इज लाईक 13.3 बिलियन इयर्स अगो. तर तेवढा अंतर त्या गॅलेक्सीच्या लाईटला येण्याला तेवढा वेळ लागलेला आहे आता. सो वी आर लुकिंग ॲट इट इन द पास्ट. इन द पास्ट, राईट. ओके, आय गॉट इट. ओके, तर कुठं होते मी, या सो ॲज आय वॉज सेइंग, तर हे जे फर्स्ट फॉर्मेशन ऑफ स्टार्स आणि ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट्स मी इथे लिहिले आहे. सो अकॉर्डिंग टू थिअरी वी आर सेइंग की याला जवळपास 200 मिलियन इयर्स लागले टू फॉर्म दीज व्हेरी फर्स्ट ॲस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस. बट ॲज दे वर बॉर्न देर वॉज लाईट. करेक्ट. त्याच्या आधी लाईट नव्हता. सो त्याच्यानंतर द युनिव्हर्स वॉज फुल ऑफ लाईट. सो बेसिकली दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फेज चेंज आम्ही ॲस्ट्रॉनॉमीत म्हणतो. त्याला एक टर्म दिलेली आहे, ज्याला आम्ही म्हणतो इथे दिलेलं आहे इपॉक ऑफ रिआयनायझेशन. आता मी खूप डिटेलमध्ये नाही जाणार रिआयनायझेशन म्हणजे काय वगैरे, बट ऍज ऑफ नाऊ दिस इट्स इम्पॉर्टंट टू रिमेंबर की एक इम्पॉर्टंट फेज चेंज होती युनिव्हर्समध्ये, इन विच द युनिव्हर्स ट्रान्सफॉर्म फ्रॉम बीइंग कम्प्लिटली टू द फॉर्मेशन ऑफ गॅलेक्सीज आणि स्टार्स. करेक्ट. तर आतापर्यंत जो काही रिसर्च झालेला आहे त्याच्या थ्रू काही पोटेन्शियल कॅन्डिडेट्स आयडेंटिफाय केले गेलेले आहेत, विच कॉज्ड दिस रिआयनायझेशन. राईट. तर म्हणजे अकॉर्डिंग टू रिसर्च ते म्हणतात की एकतर एक ते विशिष्ट प्रकारचे स्टार्स असू शकतात, ज्याला आम्ही म्हणतो, इथे लिहिलंय मी, पॉप्युलेशन 3 स्टार्स. ओके, त्याचं पण मी आता खूप डिटेलमध्ये नाही जाणार, मे बी आपण नंतर कधी बोलू शकतो. पण सो एक तर ते हे स्टार्स असू शकतात या प्रकारचे पॉप्युलेशन 3 स्टार्स, किंवा समथिंग कॉल्ड एज क्वेझार्स विच आर लाईक द मोस्ट ब्राईटेस्ट ऑब्जेक्ट्स इन द युनिव्हर्स, किंवा गॅलेक्सीज असू शकतात, खूप फेंट गॅलेक्सीज, ज्या आपल्याला आत्ता आपल्या करंट टेक्नॉलॉजीमुळे काही दिसत नाहीये, बिकॉज दे आर एक्स्ट्रीमली फेंट. आणि सो बेसिकली व्हॉट आय एम ट्राईंग टू डू इन माय रिसर्च इज टू आयडेंटिफाय दॅट व्हेरी फर्स्ट सोर्स ऑफ लाईट विच कॉज दिस फेज चेंज. इट कुड बी अ स्टार, इट कुड बी अ गॅलेक्सी, वॉट एव्हर इट इज, बट दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू फाइंड. तर हे मी ओव्हरऑल करते, आणि याच्यासाठी हबल स्पेस टेलिस्कोप आहे, जो आपल्या पृथ्वीभोवती रिव्हॉल्व्ह होतोय, इट्स ऑर्बिटिंग अराउंड अर्थ अँड टेकिंग इमेजेस ऑफ द स्काय. तर त्याचा मी वापर करते टू आन्सर दिस क्वेश्चन. पण प्रॉब्लेम असा आहे की याच्या पण काही टेक्निकल लिमिटेशन्स आहेत टेलिस्कोपच्या, म्हणजे एक्झॅक्टली आपल्या दुर्बिणीसारख्या. म्हणजे आपल्याला दुर्बिणींनी वाटेल त्या अंतरापर्यंत बघता येणं शक्य नाहीये, राईट. जे आपण म्हणू की ओके ठीक आहे 500 मीटर्स पर्यंत कदाचित ती बघू शकते, पण सो तिची ती टेक्निकल लिमिटेशन झाली. पण माझी इच्छा आहे की तिने म्हणजे मला 2 किलोमीटर अंतरापर्यंत बघायचं आहे. सो कॅन आय डू दॅट? नो, आय कांट, राईट. तर मग आमचा म्हणजे रिसर्चचा तेव्हा प्रश्न हाच होता की ओके, टेलिस्कोप आपल्या जवळ हाच आहे, हबल स्पेस टेलिस्कोप, अंटिल वी हॅव नेक्स्ट जनरेशन ऑफ टेलिस्कोप. बट इट इज पॉसिबल की आपण याच टेलिस्कोपचा वापर करून आपल्याला या गॅलेक्सीज आपल्याला शोधता येऊ शकतात का? तर त्याच्यासाठी आम्ही एक ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग टेक्निक म्हणून प्रकार आहे. ही टेक्निक म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी एक थिअरी मांडली होती, त्याचं नाव आहे जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी. तर त्याचाच एक इफेक्ट आहे हे ग्रॅव्हिटेशनल लेन्झिंग. आणि द वे इट वर्क्स बेसिकली इज दॅट जस्ट आपला साधा जसा मॅग्निफाईंग ग्लास असतो, राईट. तर तो कसा वर्क होतो, त्याचा जो लेन्स आहे त्याच्यामधून जर आपण लाईट रेज पास केल्या तर त्या लाईट रेज बेंड होतात आणि त्या कन्व्हर्जन एका पॉइंटला मिळतात, आणि तो फोकल पॉइंटच्या थ्रू, म्हणजे बेसिकली त्याच्या थ्रू त्या बेंडिंग जे लाईट रेजचं होतं त्याच्यामुळे आपल्याला ती वस्तू मॅग्निफाय झालेली दिसते. करेक्ट. तर आइन्स्टाईननी काय म्हटलं की हे स्पेसमध्ये सुद्धा पॉसिबल आहे, एक्झॅक्टली लाईक दिस. जर एखादा मॅसिव्ह ऑब्जेक्ट असेल, जे आता सध्या जस्ट फॉर एक्झाम्पल सन आपण घेतला, तो एक मॅसिव्ह ऑब्जेक्ट आहे, आणि त्याच्या मागे जर खूप काही फेंट स्टार्स असतील तर काय होईल की तो स्टार लाईटच्या सनच्या आजूबाजून जाताना तो स्टार लाईट बेंड होईल. सन विल बेसिकली ऍक्ट ऍज अ लेन्स. करेक्ट. आणि आपल्याला त्याच्यामुळे ते त्याच्या मागचे जे फेंट स्टार्स आहेत जे एरवी दिसू शकले नसते, तो या लेन्सनी आपल्याला ते बघणं पॉसिबल होऊ शकेल. अरे वा. ओके. तर याची पण एक स्लाइड आहे, मी खूपच क्विकली दाखवते, याला वेळ नाही लागणार खूप. तर हे पहा, हे जे दिसतंय इथे मध्ये जे हे आहे त्याला आपण कन्सिडर करू की हे एक मॅसिव्ह ऑब्जेक्ट आहे. ओके. आणि त्याच्या मागे ही एक बॅकग्राऊंड गॅलेक्सी आहे. तर काय होईल की ही गॅलेक्सी जेव्हा याचे रेज याच्या जवळून पास होतील तर याच्या ग्रॅव्हिटीमुळे त्या बेंड होतील,
कारण दिस इज अ व्हेरी मॅसिव्ह ऑब्जेक्ट. जेवढा ऑब्जेक्ट मॅसिव्ह असेल तेवढीच त्याची ग्रॅव्हिटी मोठी असेल. ओके, तर हे याच्या रेज बेंड होऊन आपल्याला बेसिकली ही अशी मॅग्निफाय झालेली इथे ही गॅलेक्सी दिसू शकेल. दिस इज द टेलिस्कोप दॅट वी आर ट्राइंग टू यूज, पण इन ॲब्सेन्स ऑफ दिस लेन्स वी वोंट बी एबल टू सी दिस. करेक्ट. जर आपण असं याचा वापर केला तर हे आपल्याला दिसू शकेल. सो दॅट वॉज द होल आयडिया, द होल आयडिया बिहाइंड ग्रॅव्हिटेशनल लेन्सिंग. मॅग्निफाय होऊन मग कुठे दिसतात तुला, कुठे गॅलेक्सी? हा, तर म्हणजे आता जर आपण इमेजेस पाहिल्या, म्हणजे हबल कडून आम्हाला वेगळ्या अशा इमेजेस येतात, तर हे एक्झॅक्टली असं दिसतं. त्या इमेजमध्ये ही जी गॅलेक्सी आहे, सॉरी मला ना हे थोडंसं झूम इकडे हलवावं लागेल, मलाच दिसत नाहीये. ओके, सो हे जे असे बेंड झालेले आर्क्स दिसत आहेत, तर अशा प्रकारचे इमेजेस मध्ये लिटरली असे सुरेख आर्क्स दिसतात. आणि त्याच्यावरून आम्हाला कळतं की सो म्हणजे दीज आर द लेन्सेस बेसिकली. ती एक्झॅक्टली तशी नाही, तिचे थोडेसे तुकडे तुकडे झालेले आर्क सारखे असं दिसायला लागतं. सो दोज आर दोज फेंट गॅलेक्सीज बेसिकली. सो हबल कडून तुला जे पिक्चर्स मिळतात त्याच्यामध्ये समजलं. एक्झॅक्टली. आणि मग आम्ही ते शोधण्याचं, त्याच्यातून मग आम्हाला कळतं की ओके, हे आर्क जे काही आहे हे ग्रॅव्हिटेशनली लेन्स आर्क्स आहेत आणि ह्याच त्या गॅलेक्सीज आहेत मॅग्निफाय झालेल्या. तर म्हणजे हे जनरली लेन्झिंग असं याच्या प्रकारे ते वर्क करतं. आणि म्हणजे इथे जसं मी लिहिलेलं आहे की हे जो इफेक्ट आहे, इट कॅन ऍक्च्युअली रिझल्ट इन मॅग्निफिकेशन अप टू अ फॅक्टर ऑफ 100. म्हणजे 100 टाइम्स तिचं मॅग्निफाय झालेलं आपल्याला दिसू शकतं. सो दिस इज अ म्हणजे व्हेरी पॉवरफुल टेक्निक. सो वी थॉट की ओके, लेट्स यूज दिस अलॉंग विथ हबल, आणि आपण बघू आपल्याला किती दूरपर्यंत बघता येतं. सो विथ दिस टेक्निक वी वर एबल टू लुक बॅक इन टू द युनिवर्स, म्हणजे ऍट अ डिस्टन्स ऑफ जस्ट 500 मिलियन इयर्स आफ्टर द बिग बँग. आणि तिथे आम्हाला असं दिसलं की हे जे ते मगाशी मी पोटेन्शियल कॅन्डिडेट्स म्हटलं, राईट, विच कुड हॅव कॉज रिअनायझेशन, स्टार्स असू शकतात किंवा गॅलेक्सीज असू शकतात. तर या डिस्टन्स पर्यंत आम्हाला ते पॉप्युलेशन 3 स्टार्स म्हणून जो काही प्रकार आहे तो आम्हाला दिसला नाही. But what we found instead ki there are a large number of faint galaxies that we were not able to see with the help of Hubble alone. Correct. With the help of lensing we are able to see them. Correct. आणि त्यामुळे मग त्या फाइंडिंग्सला इम्पॉर्टन्स आला. आणि then I was invited to present these results in a press conference. अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीची प्रेस कॉन्फरन्स होती, तिथे मीडिया पण होतं. आणि त्यांच्या समोर मग मी हे रिझल्ट प्रेझेंट केले. आणि मग नासा आणि इसात मी काम करते, युरोपियन स्पेस एजन्सीत. तर त्यांनी याची प्रेस रिलीज तयार केली होती. तर ते रिझल्ट प्रेझेंट केल्यानंतर मग त्यांनी ती प्रेस रिलीज अलॉंग विथ व्हेरियस अदर स्टोरीज जे जर्नलिस्टनी पिक केलं, त्यांनी आर्टिकल्स लिहिले, असे सगळे मग दुसऱ्या दिवशी जनरल पब्लिक सोबत शेअर झाले. दिस वॉज लाईक द होल स्टोरी. मला म्हणजे इतकं अमेझिंग किंवा मॅजिकल थोडंसं वाटतंय रचना, खरं सांगायचं म्हणजे. करायचं आहे की तुला ही टेक्निक कशी सुचली? बिकॉज नाही, ही टेक्निक मला नाही सुचलेली आहे. ऑफकोर्स ही आईन्स्टाईनचं, जसं मी म्हटलं, जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही थिअरी त्यांनी मांडली होती. तर त्याच्या थ्रू दिस इज अ व्हेरी नोन थिंग. इट जस्ट वॉजंट युज्ड बिफोर. अशी आयडिया आधी वापरल्या गेलेली नव्हती. आणि याची आयडिया ऍक्च्युअली 2013 मध्ये आयडिया आली की मे बी ती थिअरी होती, जसं तू म्हटलंस की अल्बर्ट आईन्स्टाईननी ऑलरेडी ही थिअरी मांडली होती. पण तुला कशी ही आयडिया सुचली की कदाचित आपण ट्राय करून बघूया हे, म्हणजे कोणत्या क्षणी तुला वाटलं? नाही, हे मला नाही असं एकदम सुचलं. हा माझं पीएचडी सुपरवायझरचा आणि माझा म्हणून प्रोजेक्ट आहे. आणि एक हबल फ्रंटियर फील्ड म्हणून एक कोलॅबरेशन आहे. त्यांनी हे प्रोजेक्ट ऑलरेडी स्टार्ट केलं होतं जेव्हा मी माझं पीएचडी सुरू केलं. जस्ट ही टेक्निक, म्हणजे आयडिया वॉज ऑलरेडी देअर, टेक्निक वापरल्या नव्हती गेली. आणि ऑफकोर्स त्याच्यामध्ये अजून एक मेथड मी बनवली नवीन, विच इज कम्प्लिटली न्यू. पण आय डोंट नो, आपल्याला आता ते एवढं बोलायला वेळ नाहीये, कदाचित आपण नंतर त्याच्यावर बोलू. दॅट इज अ व्हेरी न्यू मेथड. पण दिस इज नॉट न्यू. म्हणजे हे जस्ट मी बॅकग्राऊंड सांगितलं, ती माझी मेथड इज कम्प्लिटली डिफरंट. खूपच छान. नाही पण खूप 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 इन्स्पायरिंग आहे रचना तुझं रिसर्च. आणि जिथे मला एक छोटासा प्रश्न विचारायचा वाटतो, तर पहिला लाईट किंवा पहिला स्टार जो फॉर्म झाला होता, तर अकॉर्डिंग टू यू, तुझ्याप्रमाणे कशामुळे फॉर्म झाला? म्हणजे युनिव्हर्स मधल्या जस्ट जे युनिव्हर्स मध्ये होतं ऑब्जेक्ट त्याच्यामुळे झालं की कसं?
नाही म्हणजे तेच आता हे अगेन वी नीड टू गो बॅक टू द बिग बँग थिअरी आणि काय त्याच्यामध्ये एक्झॅक्टली सांगितलं गेलेलं आहे वगैरे. पण दिस बेसिकली हे झालं बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल कोलॅप्स. ग्रॅव्हिटेशनल इन्स्टेबिलिटीज होत्या. युनिव्हर्स वॉज नॉट स्मूथ द होल टाइम. तर त्यामुळे जिथे जिथे ग्रॅव्हिटेशनल इन्स्टेबिलिटीज होत्या तिथे तिथे स्ट्रक्चर स्टार्ट कमिंग क्लोज टुगेदर. ग्रॅव्हिटीमुळे त्यांचं गोष्टी म्हणजे बनायला लागल्या आणि दॅट इज हाऊ स्टार्स आणि एक्झॅक्टली. राईट. ओ अमेझिंग. खूपच फॅसिनेटिंग तुझं काम. अगं खूपच म्हणजे असं ताऱ्यांमध्ये दररोज ते अभ्यास करणं मस्ट बी ऑल खूप फॅसिनेटिंग ना. हो, अँड यू गेट पेड फॉर इट. एक्झॅक्टली. दॅट्स द बेस्ट पार्ट. दॅट्स द बेस्ट पार्ट. ताऱ्यांमध्ये तू एक छान तारा आहेस. ओके. तर मला हे विचारासारखं वाटतं रचना तुला आता, की आता ह्याच्या पुढे सायन्स आणि ऍस्ट्रोफिजिक्सचं फ्युचर काय आहे? तुला जितकी आहे किंवा आज कन्सिडरिंग 2021 मध्ये आहोत आपण, तर याच्या पुढे काय ह्याचं फ्युचर आहे ऍस्ट्रोफिजिक्सचं? आणि आता मी म्हणजे माझ्या रिसर्चचं फ्युचर या क्षणी तुला म्हणजे मी पटकीने सांगू शकते की आता मी जसं म्हटलं की वी वर ओनली एबल टू लुक अंटिल 500 मिलियन इयर्स आफ्टर द बिग बँग, राईट? पण अकॉर्डिंग टू थिअरी हे जे फर्स्ट ऍस्ट्रॉनॉमिकल सोर्सेस फॉर्म झाले हे जवळपास वेन युनिव्हर्स वॉज 200 मिलियन इयर्स ओल्ड या डिस्टन्सवर फॉर्म झाले. तर वी स्टील नीड टू ऑब्व्हियसली लुक बॅक इन द युनिव्हर्स टू आन्सर दिस व्हेरी क्वेश्चन. आणि फॉर्च्युनेटली असं आहे की एक टेलिस्कोप आहे ज्याचं नाव आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, JWST आम्ही त्याला म्हणतो. इट इज शेड्यूल्ड फॉर अ लॉन्च इन ऑक्टोबर दिस इयर. अरे वा. हा, आणि इट विल बी लुक फार्दर बॅक इन टू स्पेस, फार्दर दॅन हबल वॉज एबल टू डू. आणि सो वी विल बी एबल टू हॅव अन आन्सर टू दिस क्वेश्चन. आणि लकीली आय एम ऑल्सो अ पार्ट ऑफ दॅट टीम, म्हणजे जे JWSTचं मोठं कोलॅबरेशन आहे. तर एक गॅरंटीड टाइम ऑब्झर्वेशन टीम म्हणून बनते की ज्यांना जेव्हा तो डेटा येतो टेलिस्कोपचा तेव्हा त्याचा फर्स्ट डेटा जो असेल त्याचा ऍक्सेस तुम्हाला मिळतो. सो इट्स अ व्हेरी व्हेरी बिग प्रिव्हिलेज टू बी ऑन दॅट टीम. कारण त्यांच्या एक्झॅक्टली आधी मला तो डेटाशी खेळायला मला चान्स मिळेल. सो होपफुली वी विल बी एबल टू आन्सर दिस क्वेश्चन की यु नो वेन द फर्स्ट गॅलेक्सी वॉज फॉर्म. सो द फ्युचर इज रिअली एक्साइटिंग आणि खूप डिस्कवरीज आपल्याला लवकरच JWST मुळे कळणार आहे. तू खूप एक्साइटेड असशील ना ऑक्टोबर मध्ये? ऍब्सोल्युटली. मला वाटतं त्या लॉन्चच्या दिवशी तर मी झोपणार पण नाही कदाचित, कारण जोपर्यंत तो नीट लॉन्च होत नाही, त्याचं कमिशनिंग आणि ऑपरेशन सुरू होत नाही तोपर्यंत. आणि इट्स अ व्हेरी बिग प्रोजेक्ट, $10 बिलियन ते प्रोजेक्ट आहे. आणि दिस इज म्हणजे हे प्रोजेक्ट मानलं जातं की biggest technological advance in human history it is going to be. मस्तच. Yeah. आणि हे खूप मोठं अचिव्हमेंट पण आहे रचना, मी सांगते. बिकॉज सगळ्यांना जसं तू म्हटलं प्रिव्हिलेज तर आहेच, पण त्याच्या मागे तुझी इतकी मेहनत आणि तू ज्याच्याप्रमाणे तुझे रिसर्च म्हणा किंवा फाइंडिंग्स मध्ये जितकं तू स्वतःला ओतून गेली आहेस त्याच्यामुळे पण हा तुला म्हणजे इतकं ही सुंदर ऑपॉर्च्युनिटी तुला मिळाली आहे ना. ऑफकोर्स, नक्कीच. सो आय एम लकी. हो, पण डेफिनेटली. अगं नाही, पण जगामधल्या सगळ्यात मोठ्या इतक्या छान प्रोजेक्ट वरती तू काम करतेयस आणि हे कदाचित आम्हाला एक भारतीय म्हणून आणि एक महाराष्ट्रीयन म्हणून सुद्धा खूप अभिमान वाटतो आम्हाला सगळ्यांना. नाही खरंच हे खरं म्हणजे मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की म्हणजे लहानपणी नेहमी वाटायचं आपण ऍस्ट्रॉनॉमर बनू आणि असं काही करता येईल का. पण बिईंग अ पार्ट ऑफ दिस नाऊ लुकिंग बॅक इन टाइम मी नेहमी असं विचार करते की हो, दिस इज ऍक्च्युअली रियालिटी. आपण ज्याचा विचार केला होता तर अजूनही लाईक यु नो समटाइम्स आय वॉन्ट टू पिंच मायसेल्फ की हे खरं आहे का. नाही असंच खूप खूप मोठ्या प्रोजेक्ट वरती तुला खूप काम करायला संधी मिळो आणि ऑपॉर्च्युनिटी नक्की मिळणार तुला. हो, थँक्यू. रचना, मी ऐकलंय की तुला स्टेम म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स ह्याच्यामध्ये तुला खूप आवड आहे आणि खूप पॅशन पण आहे ह्याच्यामध्ये. आणि आता काय झालेलं आहे की हा सब्जेक्ट म्हणा खूप तितक्याच महत्वाच्या पण झालेल्या आहेत. आता जसं आपण
पॅन्डेमिकमुळे टेक्नॉलॉजी म्हणा किंवा रोबोटिक्स ह्याच्यामध्ये इतका इम्पॉर्टन्स आलेला आहे पूर्ण जगभरामध्ये. त्याच्यामुळे या सब्जेक्टना आणि जास्त इम्पॉर्टन्स पूर्ण जगभर आलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्या यंगर जनरेशनला म्हणा किंवा इतर बाकीच्या लोकांना जास्ती इंटरेस्ट घडवण्यासाठी आपण काय करू शकतो? डेफिनेटली म्हणजे हो, असं जसं तू म्हणाली STEM, वी नीड मोर अँड मोर यंग पीपल टू गेट इन टू STEM. आणि पर्टिक्युलरली म्हणजे ऑफकोर्स बिकॉज आय एम वर्किंग इन ॲस्ट्रॉनॉमी, मला ॲस्ट्रॉनॉमी रिसर्च रिलेटेड फील्ड्समध्ये जास्त मला त्यांना ऑफकोर्स एनकरेज करण्याची म्हणजे इच्छा होते. कारण इफ यू लुक ॲट द नंबर्स, म्हणजे जस्ट 0.1% ऑफ द पॉप्युलेशन आर रिसर्चर्स. So yeah, so only 8 million people are researchers. आणि त्यातले जर ॲस्ट्रॉनॉमीचे नंबर्स बघितले तर आता आमची एक युनियन आहे, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन म्हणून, जिचे आम्ही मोस्ट ऑफ द ॲस्ट्रॉनॉमर्स आम्ही मेंबर असतो. तर अकॉर्डिंग टू त्याला IAU म्हणून आम्ही म्हणतो, तर त्या IAUच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे तर फक्त यू वोंट बिलीव्ह दिस, ओनली 12,000 प्रोफेशनल ॲस्ट्रॉनॉमर्स देअर आर वर्ल्ड वाईड हु आर वर्किंग. हो, आणि अनादर ब्लॉक म्हणजे की विमेन तर फक्त 18% आहे. सो म्हणजे 12,000 पैकी ओनली या म्हणजे फक्त 2,000 विमेन वर्ल्ड वाईड आर वर्किंग इन ॲस्ट्रॉनॉमी. आणि इंडियात तर हे नंबर्स अजूनच डिस्करेजिंग आहेत. इंडियात ओनली 9% ऑफ द विमेन आर वर्किंग इन ॲस्ट्रॉनॉमी, म्हणजे 1.4 बिलियन पॉप्युलेशन मध्ये फक्त 9%. सो इट इज व्हेरी व्हेरी डिसहार्टनिंग. आणि त्याचे खूप म्हणजे असं एक्झॅक्टली, आणि त्याचे खूप कारण आहेत ऑफकोर्स, सोशल आहे, कल्चरल आहे, पण वन ऑफ द रिझन्स जे मला पण खूप प्रखरशाने म्हणजे वाटतं की it's because there are very fewer women role models in astronomy, for example. कारण आणि काय होतं याने की म्हणजे जनरली आपली टेंडन्सी असते, वी टेंड टू गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स दोज फील्ड ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्यासारखी लोक दिसतात. आपल्याला वाटतं की ओके, जर ही व्यक्ती माझ्यासारखी आहे, इफ दिस पर्सन इज एबल टू अचीव्ह देअर ड्रीम्स, तर मी का नाही, राईट? आणि दिस इज एस्पेशली ट्रू ऑफ जेंडर. आणि त्यामुळे हेच होतं की जर फ्युअर विमेन रोल मॉडेल्स दिसल्या तर असं वाटतं की ओके, या फील्डमध्ये मग तेवढ्या विमेन काम करत नाहीये, इट इज अ मेल डॉमिनेटेड फील्ड, सो शुड आय गो? तर हा, आणि हा एक म्हणजे कदाचित ते सेल्फ डाऊट सारखं येत राहतं की कदाचित त्याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये जास्ती महिला नाही आहेत, त्याच्यामुळे मी सुद्धा करू शकणार नाही. करेक्ट. आणि मग तो एक सर्कल आहे, म्हणजे बेसिकली फ्युअर रोल मॉडेल्स, फ्युअर पीपल विल गो, फ्युअर पीपल विल गो, फ्युअर रोल मॉडेल्स विल बी. So we need to break this circle, this cycle. आणि the one way we can do this is that highlighting women's contribution more than we are doing now. कारण आता जसं माझ्या प्रेस रिलीज बद्दल झालं, मला जेव्हा पहिल्यांदा अप्रोच केला तर मला माझे काही फिमेल कलिग्स होते, त्यांनी म्हटलं आर यू शुअर यू वॉन्ट टू डू दिस? तर मला आधी समजलं नाही की म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली यू मीन बाय दिस, व्हॉट यू मीन बाय डू दिस, टू व्हॉट? की म्हणे कारण म्हणे प्रेस रिलीज होईल, लोकांना तुझे रिसर्च कळतील, यू विल गेट अटेन्शन, आणि तुला तेवढाच रेझिस्टन्स पण दिसेल, कारण दिस इज अ व्हेरी मेल डॉमिनेटेड फील्ड. इट विल लीड टू मोर सेल्फ डाऊट, यू विल स्टार्ट डाउटिंग युअर सेल्फ की माझी रिसर्च बरोबर आहे का, कारण कोणीतरी एक सिनियर प्रोफेसर तुला असं म्हणतोय. इट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन विथ मी ऑल्सो. म्हणजे माझं प्रेस रिलीज झाल्यानंतर मला खूप एका सिनियर प्रोफेसरची ईमेल पण आली हू डिड नॉट अग्री विथ माय रिझल्ट, अँड द थिंग्स दॅट ही सेड इट बेसिकली शॅटर्ड माय कॉन्फिडन्स. आणि देन आय अंडरस्टूड की व्हॉट माय फिमेल कलिग्स मेंट, आर यू शुअर यू वॉन्टेड टू डू दिस? करेक्ट. तर पण तू इतकं हिमतीनं सुद्धा तू ते रिसर्च फाइंडिंग्स पुढे केलीस, ह्याच्याबद्दल खूप खूप म्हणजे अभिमान वाटतो रचना तुझा. ग तितकी हिंमत सुद्धा तू केलीस ना तेव्हा. नाही, पण ऍक्च्युली तेव्हा कारण मला माहिती नव्हतं की व्हॉट एक्झॅक्टली दे मेंट. पण मला माहिती असतं तरी प्रॉब्ली आय वुड हॅव टेकन द सेम म्हणजे सेम स्टेप. मी काही दुसरं नसतं केलं, कारण दिस इज रॉंग. इफ वी शाय अवे लाईक दिस,
तर मग लोकांना ऑब्व्हियसली हे कळणार नाहीये. आज मला कित्येक त्या प्रेस रिलीज नंतर खूप साऱ्या मुलींच्या इंडियातूनही ईमेल्स आल्या की आम्हाला हे करण्यात खूप इंटरेस्ट आहे, बट वी नेव्हर न्यू ऑफ एनीवन हू इज वर्किंग इन दिस फील्ड. आणि सो ऑब्व्हियसली बिकॉज ऑफ दॅट दे वर जस्ट नॉट ट्राईंग टू थिंक इन टू गो इन टू द फील्ड, आणि आता दे वॉन्ट टू परस्यू दिस. सो दिस इज वन वे वी कॅन डू दॅट. आणि इवन ऍज इंडिव्हिज्युअल्स लाईक पेरेंट्स, टीचर्स यांनी सुद्धा दाखवलं पाहिजे, त्यांना एंगेज केलं पाहिजे, त्यांच्यात इंटरेस्ट डेव्हलप केला पाहिजे. यू शुड पॉइंट टू पीपल हु आर वर्किंग इन दिस फील्ड. सो आय थिंक म्हणजे दिस इज वन ऑफ द स्टेप्स दॅट वी कॅन बेसिकली टेक, की इन जनरल हायलाइटिंग द कॉन्ट्रीब्युशन्स. म्हणजे त्याने तो एक टॅबू आहे, जो एक स्टिरियोटाईप आहे की फक्त मेन आर केपेबल ऑफ डुईंग सर्टन काइंड ऑफ जॉब और मेन आर ओनली वर्किंग इन सर्टन फील्ड, हा ब्रेक होईल. आणि this will help, कारण of course research has shown की म्हणजे in terms of actual skill women are performing well, म्हणजे exactly what men are doing, women are equally capable to do that. Absolutely. त्याच्यामध्ये काय, आणि तू आय थिंक तू स्वतः ह्या फील्ड मध्ये इतकं तू मेहनतीनं तुझ्या PhD करून, तुझे रिसर्च होऊन तू इतके छान पुढे जातीयस, हा आय थिंक हे सुद्धा प्रॉबब्ली एक खूप माइलस्टोन चेंजिंग ऍस्पेक्ट असणार आहे असं मला वाटतं. खूप certainly hope so. ऍब्सोल्युटली. नाही अगं, खरंच आहे. तू म्हणजे स्वतः, तुम्ही जसं बोलले की सायंटिस्ट म्हणून तू आता तुझे सगळे काम करती आहेस, राईट? सो तू स्वतः एक रोल मॉडेल म्हणून तू जे चेंज आणती आहेस, एक भाग तर झाला काय करायचं आपण, पण तू स्वतः जे करती आहेस, हिमतीनं काम जे करती आहेस, ह्याच्यामुळे सुद्धा ह्याच्यामध्ये चेंज घडणार ह्याची मला खूप खात्री आहे. हो, आय रिअली होप सो. आणि दिस इज वन ऑफ द रिझन्स ऍक्च्युली मी हा इंटरव्ह्यू करते, कारण मी तुला जसं म्हणते आय एम व्हेरी कॅमेरा शाय आणि आय डोंट लाईक टू डू दिस, पण आय थिंक दिस इज वन ऑफ द मीडियम थ्रू विच वी कॅन लोकांपर्यंत हे सगळं पोहोचू शकतं, आणि मोर विमेन विल बी लुकिंग इनटू इट. बरोबर. तर रचना, तू जेव्हा सुरुवात केलीस तर तेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन सुरुवात केलीस तू, आणि मग IT इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू काम करत होतीस, IT प्रोफेशनल. तर तिथून एक सायंटिस्ट म्हणून तुझी हा प्रवास कसा घडला, आणि ह्याच्यामध्ये आय एम शुअर की तुला खूप चॅलेंजेस पण आले असतील, आणि ते तू चॅलेंजेस कसं ओव्हरकम केलीस? कदाचित त्याच्यामुळे ज्या लहान मुली आहेत किंवा महिला आहेत ज्यांना हे परस्यू करायचं आहे, त्यांना सुद्धा प्रॉबब्ली मग थोडीशी गाईडलाईन पण मिळेल की हा प्रवास कसा घडतो आणि काय चॅलेंजेस असतात, आणि ते चॅलेंजेस कसं आपण ओव्हरकम करून सुद्धा पुढे जायचं असतं. आय थिंक माझ्या गेसमध्ये म्हणजे चॅलेंजेस सगळ्यांनाच असतात ऑफकोर्स, आणि नॉट अन एक्सेप्शन टू दॅट. पण माझ्या केसमध्ये चॅलेंजेस, मेन चॅलेंज मला वाटतं आला कारण आय वॉज ट्राईंग टू चेंज फील्ड फ्रॉम इंजिनिअरिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टू ॲस्ट्रॉनॉमी. आणि म्हणजे मी सिग्निफिकंट टाइम स्पेंड केलेला होता ऑलरेडी या फील्डमध्ये, तर वी गेट कम्फर्टेबल इन व्हॉट वी आर डुईंग, राईट? म्हणजे आपल्याला तो चेंज, आणि एस्पेशली ॲट दॅट टाइम म्हणजे आय वॉज ऑल्सो मॅरिड, so it was not my decision that I was going to take on my own. When you're married, when you're in a relationship, obviously you start thinking about other things, ki oh ghar घ्यायचं आहे, कार घ्यायची आहे, whatever. So suddenly like saying ki okay मी करते आहे हा IT जॉब वगैरे, पण now I want to pursue my childhood dream. तर it's not so easy, कारण start thinking about all these things. Your partner wants to think about certain, some other things. माझ्यासोबत तसंच झालं, आणि त्यामुळे थोडंसं इतकं इझी नाही वाटलं की आपण पटकिनी, आणि तो एक मेंटल ब्लॉक होता की इंजिनिअरिंग झालं, मास्टर्स इन इंजिनिअरिंग झालं, ऍस्ट्रॉनॉमीतली आपलं जो नॉलेज अजून असं काही नाही आहे, म्हणजे अदर दॅन रिडिंग बुक्स आणि द थिंग्स दॅट आय वॉज डुईंग ऑन माय ओन. सो कसं मला हे ट्रान्झिशन अचानक कसं करता येईल, आणि तेव्हा खूप, आता कसं आपल्याला खूप मटेरियल अवेलेबल आहे सगळीकडे, म्हणजे मोस्ट ऑफ द थिंग्स यू आर एबल टू फाइंड ऑन इंटरनेट. पीपल आर मोर ऍक्सेसिबल दीज डेज. पॅन्डेमिक मध्ये तर जास्तच ऍक्सेसिबल आहेत. इट्स वन ऑफ द सिल्वर लाइनिंग आय गेस पॅन्डेमिक. तर मला ते कळत नव्हतं एक्झॅक्टली मी ट्रान्झिशन कसं करू. सो आय डिड, म्हणजे
जॉब सोडला. दॅट वॉज अ डिफिकल्ट व्हेरी हार्ड डिसिजन टू टेक. आणि मास्टर्स इन ॲस्ट्रॉनॉमी सुरू केलं. म्हणजे मँचेस्टरला एनरोल केलं रिसर्च प्रोग्राम मध्ये. मास्टर्स झाल्यानंतर त्यांना एनरोल फॉर अ पीएचडी प्रोग्राम. पण कॉन्स्टंटली आम्ही ऑब्व्हियसली वी वर थिंकिंग की 5 वर्ष ऍटलीस्ट, पीएचडी इज अ लॉंग जर्नी. सो 5 वर्ष यू आर गोइंग टू लिव्ह ऑन सिंगल सॅलरी. स्टायपंड हा खूप बिगर असतो. आणि पीएचडी चॅलेंजेस, इट कम्स विथ इज ओन चॅलेंजेस. म्हणजे एक तर डायरेक्शन खूप क्लिअर नसतात. यू फील लॉस मोस्ट ऑफ द टाइम. आणि पीएचडी इज कम्प्लिटली यु नो सेल्फ मोटिवेटेड. म्हणजे तुम्हाला कोणीच म्हणणार नाहीये. जसं आपण जॉबमध्ये तरी आपल्याला एक स्पेसिफिक डेडलाईन्स असतात, आपल्याला माहिती असतं, आपल्याला बॉस सांगतो वरतून येऊन की ओके ऍट द एंड ऑफ दिस वीक आपल्याला हे डिलिव्हर करायचंय. पीएचडी इज व्हेरी ओपन एंडेड. म्हणजे रिसर्च इटसेल्फ इज व्हेरी ओपन एंडेड. सो अनलेस यू आर व्हेरी सेल्फ मोटिवेटेड आणि यू आर पॅशनेट अबाउट व्हॉट यू वॉन्ट टू डू, इट्स व्हेरी हार्ड टू डू दॅट. म्हणजे प्रोजेक्ट चूज करणं फर्स्ट ऑफ ऑल ते पण खूप इम्पॉर्टंट असतं. सुपरवायझर्स आर नेव्हर, मोस्ट ऑफ द टाइम्स दे आर नॉट व्हेरी सपोर्टिव्ह बिकॉज दे आर बिझी इन देअर ओन वर्ल्ड. तितका जास्त फेमस प्रोफेसर असेल तो तर अजूनच कमी हेल्प करेल तुम्हाला. माझ्या केसमध्ये तसंच झालं. आणि ऑल्सो मला खूप सेल्फ डाऊट आणि ऍज कम्पेअर टू अदर्स मला खूप जास्त मेहनत घ्यावी लागली. कारण एव्हरीवन वॉज कमिंग थ्रू बीएससी अँड एमएससी इन फिजिक्स बॅकग्राऊंड. मी इंजिनिअरिंग कडून आलेले होते. तर त्यामुळे मला जास्त एफर्ट्स मला पुट करावे लागत होते. मला जास्त वेळ लागत होता. आणि आमच्या फील्डमध्ये तुमची प्रोडक्टिव्हिटी ही काउंट होते थ्रू पेपर्स. म्हणजे हाऊ मेनी पेपर्स यू आर पब्लिशिंग इन अ गिवन इयर. तर माझे जे पीएचडी दुसरे जे कलिग्स होते दे वर पब्लिशिंग लाईक 2-3 नंबर ऑफ पेपर्स त्यांचे ऑलरेडी झालेले होते. आय वॉज स्टक ऑन अ सिंगल प्रॉब्लेम. एक सिंगल प्रोजेक्ट माझा चालला होता. आणि तो सुद्धा गंमत अशी झाली की जेव्हा मी संपवत होते माझं पीएचडीचं प्रोजेक्ट, ऑलमोस्ट म्हणजे संपवत म्हणजे नंबर ऑफ इयर संपायला आलेले होते. प्रोजेक्ट वॉज नो वेअर क्लोज टू द एंड. मला असं कळलं की एक दिवशी म्हणजे सगळे रिझल्ट चूक आहेत जे काही मी करते आहे. आणि म्हणजे आता आणि इतका कमी वेळ उरलेला होता. आय वॉज ऑलरेडी निअरिंग टुवर्ड्स द एंड ऑफ माय पीएचडी की ते परत रिडू करणं सुद्धा पॉसिबल नाहीये. तर म्हणजे असं वाटलं त्या याला, म्हणजे मला असं सांगितलं गेलं की तुला पीएचडी तर कदाचित मिळणार नाही, एमफिल तुला मिळू शकते, मास्टर्स इन फिलॉसॉफी. तर दॅट सीम लाईक अ मेजर म्हणजे लो ऑफकोर्स. म्हणजे डिफीट सारखं खूपच मोठं हे होतं. कारण ऑब्व्हियसली म्हणजे मोठे डिसिजन घेऊन चेंज करून आयटी सोडून या फील्डमध्ये आलेले होते. आणि नाव सडनली म्हणजे पीएचडी नाही तर काय. आणि असंही झालं की खूपदा म्हणजे लोकांनी मग तेव्हा म्हटलं गेलं की ठीक आहे ना, सोडून दे. म्हणजे ऍज इट इज म्हणजे किती वर्ष शिकशील तू, कधीची म्हणजे तुझं मास्टर्स झालं, इंजिनिअरिंग झालं, मास्टर्स इन ॲस्ट्रॉनॉमी, पीएचडी, किती शिकायचं, डोंट यू वॉन्ट टू डू अ रिअल जॉब. आणि मला तेव्हा ते खूप वाईट वाटायचं की यू डोंट इवन नो व्हॉट काइंड ऑफ स्ट्रगल्स आय एम गोइंग थ्रू. आणि तुम्ही मला जस्ट म्हणताय की ओके ठीक आहे सोडून दे. म्हणजे ते पण एक म्हणजे यू नीड टू कॉन्स्टंटली यु नो फेस ऑल दिस थिंग्स. इवन दो आपण म्हणतो की नाही मला काही फरक नाही पडत, इट डज मॅटर टू यू वेन व्हॉट अदर्स आर सेइंग. आणि मग मला काही सुचेनासं झालं. म्हणजे बेसिकली मला, कारण इट वॉज फ्युचर वॉज लुकिंग रिअली ब्लँक ॲट दॅट टाइम. आणि काम करताही येत नव्हतं. म्हणजे इवन दो मी स्वतःला म्हटलं की ओके लेट्स डू दिस, पण इट वॉज जस्ट नॉट पॉसिबल. कारण मला चुका शोधू कुठे, फिक्स कसं करायचं हे काहीच कळत नव्हतं. म्हणजे मी युनिव्हर्सिटी जायची पण मला रडूच येतो त्या सगळ्या कामाकडे बघून सुद्धा. आणि म्हणजे हो, म्हणजे लिटरली ऑन द वर्ज ऑफ ब्रेकडाऊन आणि डिप्रेशन लेवल पर्यंत माझी स्थिती झाली. आणि मग काही नाही, जस्ट म्हणजे वन डे आय जस्ट स्टॉप गोइंग टू द युनिव्हर्सिटी. की मला तिथे तसंही जाऊन मला काही माझ्याच्याने होतच नाहीये, मी घरीच थांबते. आणि घरी थांबायचे म्हणजे मी असं नाही की आय वॉज हॅपी, कारण ऑब्व्हियसली कॉन्स्टंटली यू आर थिंकिंग अबाउट दॅट, राईट. आणि माझ्या नवराही घरी यायचा तर कंटिन्युअसली आय एम जस्ट क्राईंग. इट वॉज व्हेरी हार्ड फॉर बोथ ऑफ अस टू गो थ्रू दॅट फेज. की एक माणूस यु नो कंटिन्युअसली डिप्रेस्ड आहे आणि वी डोंट नो व्हॉट टू डू. आणि मग नंतर मी काही नाही, मी असं अचानक मी तेव्हा आधी जिमला नाही जायचे. मग समवन सजेस्टेड मी की तू जिमला जाणं सुरू कर, यु नो यू विल फील बेटर इन जनरल, यू विल एक्सरसाइज, यु नो इट विल क्रिएट एन्डॉर्फिन्स आणि यू विल फील हॅपी. म्हटलं ओके लेट्स डू दॅट. ते करायला सुरू केलं. आणि तिथे स्विमिंग पूल पण होता आणि मला स्विमिंग यायचं नाही तेव्हा.
तर आय जस्ट स्टार्टेड टेकिंग स्विमिंग क्लासेस जस्ट टू म्हणजे डायव्हर्ट माय सेल्फ टू डू समथिंग. कारण कॉन्फिडन्स सगळ्यातलाच लूज झालेला होता. आणि हा एक्झॅक्टली. आणि मग मी असं 2-3 तास स्विमिंगच करायचे. म्हणजे ते एक मला एक असं ऑब्सेशन सारखं झालं होतं की माझं सगळ्यातला कॉन्फिडन्स गेलाय. मी पीएचडी तर करू शकत नाही, मला हे तरी जमणार आहे की नाही आता, कॅन आय ऍटलीस्ट स्विम. आणि तेही जमत नाहीये तर माझं फ्रस्ट्रेशन इट वॉज जस्ट ग्रोईंग अँड ग्रोईंग. आणि मी त्यालाच ऑब्सेशन सारखं मी तेच करत बसले 2-2 तास 3-3 तास. आणि डे आय कुड स्विम. मी घरी येऊन म्हणजे सौरभला माझ्या नवऱ्याला म्हटलं की आय एम गोइंग टू गेट दॅट पीएचडी. मला तो कॉन्फिडन्स आलेला आहे की यु नो आय कॅन डू दिस. आणि म्हणजे दॅट वॉज द टर्निंग पॉइंट आय वुड से. कारण खूपदा तेच होतं आपल्याला की आपला जर सगळ्यातलाच कॉन्फिडन्स लूज झाला तर कितीही म्हटलं तरी पण मग मी जाऊन पीएचडी करू कसं शकणार आहे जर मला कॉन्फिडन्सच नाही. तर दॅट आय फेल्ड ॲट दॅट टाइम की ओके दिस इज इट, आय कॅन डू इट. आणि मग मी खूप 3-3, 4-4 तास 4-4 वाजेपर्यंत युनिव्हर्सिटीत जाऊन काम करायचे. माझं जे सगळं चुकलं होतं ते मी सगळं परत केलं. इवन दो देअर वॉज अ टाइम क्रंच, कारण आय वॉज बेसिकली वर्किंग डे अँड नाईट. आणि माझे ते रिझल्ट या दिवशी आले. मी माझ्या सुपरवायझरला म्हटलं, रिझल्ट नेले, त्याच्यासमोर ठेवले, कॅन आय गेट माय पीएचडी. गोष्ट केलंस रचना तू, म्हणजे मला ऐकून अंगावरती शहारे यायला लागले, खरं सांगते मी. मलाही ते अजूनही ती स्टोरी मला नेहमी विचार करते. खरंच माझ्या अंगावरती शहारे यायला लागले. आणि हे असं जेव्हा तू म्हटलंस ना की पूर्णपणे कॉन्फिडन्स लूज झाल्यावरती परत तो कॉन्फिडन्स गेन करणं ही खूप खूप मुश्किल गोष्ट आहे. ते असं अगदी सहजासहजी होत नाही. आणि त्याच्यातून म्हणजे तो इन्सिडेंट त्याच्यापासून मी तेच म्हणजे मेन शिकले की हे असं एकदा आता झालेलं आहे ठीक आहे, पण हे परतही होऊ शकतं, कोणाच्याही आयुष्यात होऊ शकतं. सो द ओनली थिंग दॅट वी कॅन डू इज मे बी यु नो टेक अ ब्रेक. काहीतरी दुसरं काहीतरी तुम्ही एंगेज करा त्याच्यामध्ये. ट्राय टू गेट दॅट कॉन्फिडन्स बॅक समहाऊ. आणि डू दॅट. म्हणजे जर तुम्ही सोडूनच दिलं की म्हणजे जे मी लोकांचं ऐकून त्या क्षणी सोडून दिलं असतं असा विचार करून की ओ मला तर खूप त्रास होतोय, माझ्या नवऱ्यालाही खूप त्रास होतोय, लेट्स जस्ट म्हणजे मला परत मी आयटीत गेले असते पण मला वुड हॅव बीन हॅपी. मी आताही विचार केला असता की मला ती एक फेल्युअर होता माझ्या आयुष्यात. सो पण तेव्हा तू समटाइम हेल्प इतक्या रेझिलियन्सनी जे म्हणतो, रेझिलियन्स म्हणतो जे आपण ह्याच्याने तू परत केलंस, त्याच्यामुळे आज तू इथे म्हणजे इतक्या मोठ्या पदावरती तू पोचली आहेस. तेव्हा जर तू गिव्हअप केली असतीस तर कदाचित मग ते तेव्हा राहून गेलं असतं ना. हो. तर हे कदाचित सगळ्याच म्हणजे जे प्रेक्षक बघतायत किंवा लहान मुलं सगळ्यांनाच हे एक खूप मोठं सुंदर एक छान ऍडवाइस म्हणा किंवा लेसन पण आहे की त्या क्षणाला कदाचित आपल्याला वाटतं की आपण गिव्हअप करावं आणि आपला कॉन्फिडन्स गेलेला आहे. पण हे खूप छान ऍडवाइस आहे रचना की थोडासा ब्रेक घ्या त्याच्यामधून, काहीतरी थोडंसं आपलं माइंड डायव्हर्ट होते जिथे आपल्याला परत कॉन्फिडन्स आपला येऊ शकतो. आणि मग परत जे आपण करतोय ते मग काही असेल त्याच्यामध्ये परत आपण सुरुवात करूया. खूप छान. आणि तू इतक्या परत रेझिलियन्सनी आणि परत कॉन्फिडन्सनी परत तू कम्प्लीट करून इथे आलीस. खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुला रचना. हो थँक्स. नाही ट्रुली इट मीन्स अ लॉट. कारण हो जसं मी म्हटलं सगळ्यांचे पेपर्स पब्लिश होते, माझा काहीच होत नव्हता. पण फायनली तो पेपरही पब्लिश झाला आणि तो इतका काही चांगला पेपर होता की त्याच्या रिझल्टमुळे मला इसा मध्ये जॉब सुद्धा मिळाला. सो इफ आय हॅड गिव्हन अप ऑन दॅट जस्ट थिंकिंग की, आणि डोंट कम्पेअर युअर सेल्फ विथ अदर्स की कोणी खूप त्यांची प्रोडक्टिव्हिटी आहे, दे आर फार अहेड दॅन यू, तुम्ही मागे आहात. It's fine to be behind. Just still keep going and you will get there. म्हणजे as far as आपण स्वतःमध्ये बदल जेव्हापर्यंत घडवत राहतो दिवसेंदिवस, मग इट इज ओके. मग दुसऱ्यांचं कंपॅरिझन करण्याचं काहीच गरज नाही. करेक्ट. खूपच छान वाटलं रचना तुझ्याशी आज गप्पा मारून, आणि तुझे रिसर्च, तुझे फाइंडिंग्स आणि हे सुद्धा ऐकून खूप खूप अभिमान वाटतोय की तू ऑक्टोबरमध्ये जो टेलिस्कोप लॉन्च होणार आहे त्याच्यावरती काम करते आहेस आणि त्या रिसर्चची फाइंडिंग सुद्धा ऐकण्याची आम्ही वाट बघतो. फिंगर्स क्रॉस्ड. आणि मग तेव्हा परत गप्पा मारूया आपण जेव्हा रिसर्चची फाइंडिंग्स होतील
आणि ते परत आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत आपण नक्की पोहोचवूया. नक्की नक्की. परत एकदा तुझे खूप खूप धन्यवाद आणि आभार रचना, आणि तुला आणि माय प्लेजर. रिसर्चला, तुझ्या कामाला खूप खूप शुभेच्छा. अशीच खूप मोठी आणि खूप भारतीयांचं आणि महाराष्ट्रीयांचं खूप नाव मोठं कर. थँक्यू. आय ट्राय माय बेस्ट. आणि हो, तुलाही थँक्स. खूप मजा आली बोलून. थँक्यू. थँक्स. धन्यवाद.